पायधुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खुनाची घटना उघडकीस आली। पायधुनी पोलिसांनी तपास केल्यानंतर दुसऱ्या आरोपीलाही वेड्या ठोकण्यात आल्या आहेत। आरोपी आणि मृत व्यक्तीमध्ये आरोपीच्या मैत्रिणीवरून भांडण झालं होतं। यानंतर आरोपीने तिला पायधुनी येथील किका रोडवरील घरी पार्टीसाठी बोलवलं। यावेळी आरोपीने चाकूने वार केला। हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी मृतदेह सुटकेसमध्ये भरून घराबाहेर पडला होता। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। रविवारी रात्री 12:30 वाजता दादरहून सुटलेल्या तुतारी एक्सप्रेसमध्ये एक माणूस मोठी सुटकेस घेऊन जाताना दिसला। त्यानंतर प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांना या बॅगची तपासणी केली असता त्यात एक मृतदेह आढळून आला। ही माहिती मुंबई पोलिसांनी देण्यात आली आहे। पायधुनी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी जय प्रवीण चावडा आणि शिवजित सुरेंद्र सिंग अशा 2 आरोपींना अटक करण्यात आली असून या दोघांनी मिळून रविवारी कुर्ला येथील अर्शद शेख या तरुणाची हत्या केली। हत्येनंतर ते मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तुतारी एक्सप्रेस ट्रेनने जात होते। यानंतर रेल्वे पोलिसांच्या पथकाने संशयास्पद बॅगची तपासणी सुरू केली। त्यानंतर पोलिसांना पिशवीत मृतदेह आढळून आला। या प्रकरणी दादर पोलिसांनी FIR दाखल केला असून पोलिसांनी फरार आरोपी शिवजितला उल्हासनगर रेल्वे स्थानकावरून अटक केली आहे। दुसरा आरोपी चावडा याला बॅगेसह दादर रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली। आरोपी जनरल डब्यात चढण्यासाठी रांगेत उभा होता। बॅग तपासत असताना शिवजित पळून गेला, तर दुसरा आरोपी चावडा याला पोलिसांनी घटनास्थळी अटक केली। एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की मुख्य आरोपी आणि मृत्यू झालेल्या अर्शद शेख यांच्या आरोपीच्या मैत्रिणीवरून भांडण झालं होतं। यानंतर आरोपीने अर्शदला पायधुनी येथील किका रोडवरील घरी पार्टीसाठी बोलवलं होतं आणि चाकूने वार केले। त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि नंतर तो घेऊन घराबाहेर पडला। मृतदेहाचं शरीर पूर्णपणे प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेलं होतं, जेणेकरून बाहेर काहीही दिसत नव्हतं। मात्र रेल्वे पोलिसांनी बॅग तपासणी दरम्यान आरोपीला पकडलं। पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत। मृत अर्शदसह दोन्ही आरोपी मुख्य बहिरे असल्याने पोलीस त्यांची भाषा जाणणाऱ्या लोकांची मदत घेत आहेत।